एक मोठी बातमी समोर येते। कल्याण डोंबिवली शहरात बांगलादेशींचं वास्तव्य पाहायला मिळते। बांगलादेशी मुक्त शहरासाठी आता पोलीस ॲक्शन मोडवर आलेत। खडकपाडा परिसरातील फेरीवाल्यांना ताब्यात घेत चौकशी सुरू आहे। फेरीवाल्यांचं ओळखपत्र वास्तव्याच्या पुराव्याची तपासणी केली जाते। बांगलादेशींचं वास्तव्य आढळल्यास पोलिसांशी संपर्क साधावा असं आवाहन खडकपाडाचे वरिष्ठ पोलीस यांनी नागरिकांना केलं आहे। प्रत्येक एरियामध्ये जे फेरीवाले आहेत त्यांना आम्ही चेक करत आहोत की ते आधार कार्ड, पॅन कार्ड, त्यांचा जन्म दाखला आहे का, त्यांच्यावर पूर्वीचे काय गुन्हे वगैरे आहेत का, या अनुषंगाने आम्ही स्पेशल ड्राईव्ह घेण्यात येत आहे आणि त्यामध्ये कोणी बांगलादेशी आहे का हे सुद्धा आम्ही तपासत आहोत। एखाद्या फेरीवाल्यावर जर पूर्वीचा गुन्हा असेल, तो कुठं वॉन्टेड असेल, हे माहिती मिळाली की आम्ही संबंधित व्यक्तीला नक्कीच त्या जिथं कुठं वॉन्टेड आहे त्याला अटक करून आम्ही तिकडे पाठवू। पुणे नाशिक महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे। 3 ते 4 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळतात। कडक उन्हात अडकून पडल्यानं प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत। वाहन चालक पर्यायी मार्गांचा वापर करताना पाहायला मिळतात। पुणे नाशिक महामार्गावरची ही दृश्य आपण पाहतोय। या महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे। जवळजवळ 3 ते 4 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या। कडक उन्हात अडकून पडल्यानं प्रवाशांचे आता प्रचंड हाल होत आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।